आज पहाटे 3:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास चाकणजवळील भोसे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी काळूस फाटा येथील हॉटेल मानवी गार्डनच्या मागील बाजूस तब्बल 8 ते 10 चोरट्यांचा थरार पाहावयास मिळाला। येथील हॉटेलचे मालक निलेश गव्हाणे यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। मात्र घरातल्या लोकांना चाहूल लागताच आरडाओरडा केल्याने दरोडेखोर तेथून पसार झाले। त्यानंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावातच असलेल्या श्रीपाद मिसळ हॉटेलच्या मागील बाजूस दत्ता वाडेकर यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी प्रवेश केला। आजूबाजूच्या दाराच्या कड्या लावून खिडकी उचकण्याचा प्रयत्न केला। मात्र पहाटेची वेळ असल्याने गावातील ग्रामस्थ जागे झाले। त्यानंतर चोरट्यांनी पळ काढला। आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तब्बल 9 जणांची टोळी असल्याचं लक्षात आलं। त्यामध्ये कटावणी, कोयते, कटर, बॅटरी व इतर वस्तू देखील दिसून आल्या। हा सर्व प्रकार पाहून भोसे गावचे पोलीस पाटील सागर गिरी यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून कळवला। भोसे गावात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। सागर गणपत गिरी, भोसे तालुका खेड जिल्हा पुणे, दिनांक 5/7/2025 रोजी पहाटे 3 ते 4च्या सुमारास गावामध्ये 9 दरोडेखोर असल्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत निदर्शनास आले। त्यामध्ये हॉटेल मानवी गार्डनच्या मागील बाजूस निलेश गव्हाणे यांच्या खिडकीचे ग्रिल तोडून आतमध्ये प्रवेश करताना घरातील लोकांना जाग आली व लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे तिथून पळून गेले व गावामध्ये दत्ता वाडेकर यांच्या बिल्डिंगमध्ये घुसले। परंतु पहाटेची वेळ असल्यामुळे लोक जागसूद होती, त्यामुळे त्यांना काही चाल करता आली नाही। ही घटना कानावर पडल्यावरती मी चाकण पोलीस स्टेशन ठिकाणी संपर्क केला असता त्या ठिकाणाहून पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला। या दरोडाखोरांकडे विविध प्रकारची हत्यारे, बॅटरी, कटर असे साहित्य निदर्शनास आले। तरी पुढील कारवाईसाठी